Welcome to all BSc first year student. Now in last lecture start the topic life cycle of Fasciola heptica. त्याच्यामध्ये आपण बघितलेलं आहे बेसिकली टॉपिक copulations then fertilization. Now in this lecture start the topic is the capsule formation. Capsule formation चे जे डिस्क्रिप्शन आहे ते आहे फिगर नंबर 3.9 मध्ये A, B and C फिगर वरून. ओके. So now we will start the topic is the capsule formation. त्याच्यामध्ये बघा जो झायगोट आहे तो सराउंडेड आहे बाय यॉर्क सेल्स अँड प्रोव्हाइड करते यॉर्क अँड शेल मटेरियल. पुन्हा बघा झायगोट सराउंडेड आहे बाय यॉर्क सेल्सने प्रोव्हाइड करते यॉर्क अँड शेल मटेरियल. जे काही शेल एग्स आहे त्याला काय म्हणतात कॅप्सूल. ज्या शेल एग्स असतील त्याला म्हणतात कॅप्सूल. साईज किती राहते 130 to 150 मायक्रॉन. साईज आहे 130 to 150 मायक्रॉन. and 60 to 90 micron weight. 60 to 90 micron weight. प्रोव्हाइड होते त्याला म्हणतात ऑपिरॅक्युलम. काय म्हणतात ऑपिरॅक्युलम. फिगर नंबर सी मध्ये लेबलिंग आहे. 3000 कॅप्सूल इन युटेरस सिंगल फ्लिक. टोटल काय राहते 3000 कॅप्सूल्स राहतात युटेरस. कॅप्सूल्स म्हणजे काय म्हटलेलं आपण एक शेल्स. ओके काय म्हटलेलं आहे एक शेल्स. एक शेल्स किती असतात टोटल 3000 कॅप्सूल्स युटेरसमध्ये सिंगल फ्लिक. जे काही एग्स असतात ते कुठे होतात कम्स होतात गोनोपोरमध्ये मीन्स बाईल डक्टमध्ये, इन शिपमध्ये पर्टिक्युलरली आणि रिचेस होते इंटेस्टाईनमध्ये. अँड पासेस ऑफ द पास कुठे होते पर्टिक्युलर पास आउट द फेसेस. पास आउट होतात फेसेसमध्ये. आणि जे काही कॅप्सूल्स असतात ते फॉल होतात इन वॉटरमध्ये and start होते डेव्हलपमेंट 22 डिग्री सेल्सियस टू 25 डिग्री सेल्सियस मध्ये. ओके. नाउ द नेक्स्ट इज द टॉपिक इज डेव्हलपमेंट. डेव्हलपमेंट जे आहे ते एम्ब्रॉनिक अँड लार्वा स्टेजमध्ये. डेव्हलपमेंट कशामध्ये होते एम्ब्रॉनिक अँड लार्वा स्टेजेसमध्ये. द नेक्स्ट इज द क्लिवेज. क्लिवेज एक स्टार्ट द कॅप्सूल इनसाइड द युटेरस अँड देन कंटिन्यू टू द डॅम ग्राउंड. जो काही क्लिवेज असते क्लिवेजमध्ये जे एग्स असतात ते स्टार्टेड होतात कॅप्सूल्स फॉर्मेशन्स. ओके. देन इनसाइड ऑफ द युटेरस. युटेरसच्या आतमध्ये जे काही एग्स असतात ते काय होतं स्टार्ट करतात कॅप्सूल फॉर्मेशन युटेरसच्या आतमध्ये आणि कंटिन्यू कुठे होते डॅम ग्राउंडमध्ये. देन एग इज द देन एक काय राहते पर्टिक्युलरली त्या ठिकाणी एग जो प्रेझेंट्स आहे डिवाइड होते इंटू 2 अनइक्वल सेल्समध्ये. डिवाइड होते 2 अनइक्वल सेल्समध्ये. एक असते लार्ज सोमॅटिक सेलमध्ये. बघा फिगर नंबर बी मध्ये बघा जे लार्ज आहे ते सोमॅटिक सेल्स फिगर नंबर बी मध्ये. आणि ज्या स्मॉल आहे त्याला म्हणतात प्रोपोगेटरी सेल्स. स्मॉलला काय म्हणतात प्रोपोगेटरी सेल्स आणि लार्ज सेल्सला म्हणतात सोमॅटिक सेल्स. देन द सोमॅटिक सेल्स जे असतात डिवाइड होतात इक्टोडर्म ऑफ लार्वामध्ये. जे काही सोमॅटिक सेल्स असतात त्या काय होतात डिवाइड होतात पर्टिक्युलरली इक्टोडर्म ऑफ लार्वा. जे काही सेल ऑफ मास असतात जम्प सेल्स पोस्टिरियर लार्वा. जे काही सेल्स असतात त्याचे जे मास असते ऑफ जम्प सेल्सचं ते कुठे राहते पोस्टिरियर लार्वामध्ये. पुन्हा बघा सेल आहे त्याचं काही मास ऑफ जम्प सेल जे असतात ते कुठे असतं जम्प सेल्स पोस्टिरियरमध्ये ऑफ द लार्वाच्या. फिगर नंबर डी मध्ये दिसेल. ज्या जम्प सेल्स आहे ते पोस्टिरियरमध्ये लार्वाच्या. डेव्हलपमेंट जी असते ती रिपीटेड होते आणि डिफरंट लार्वा स्टेजमध्ये. ही डेव्हलपमेंट पुन्हा रिपीट होते लार्वा स्टेजमध्ये. विदिन 9 to 19 फुल्ली सिलिएटेड लार्वा. 9 to 19 जे काय राहते 9 to 90 डेजमध्ये काय होते पूर्ण कम्प्लिटली फुल्ली डेव्हलप होते सिलिएटेड ऑफ द फुल्ली फॉर्म होता सिलिएटेड लार्वा. अँड देन त्या ठिकाणी म्हटलेले मिक्रॅडियम लार्वा जे असते हॅच आउट होतात. अँड देन हॅच आउट झाल्यानंतर ऑफ द कॅप्सूल बाय फोर्सिंग ऑफ द ऑप्रिक्युलम. कुठे जातात ते फोर्सिंग ऑफ द ऑप्रिक्युलममध्ये. ओके. नाउ इन दिस लेक्चर द लाईफ सायकल ऑफ फॅसियोला हॅप्टिका इज कम्प्लिटेड. थँक्यू.